सातारा शहराजवळ असणाऱ्या प्रतापसिंहनगर येथे 15हून अधिक वाहनांची तोडफोड प्रकरणी 2 जणांना सातारा शहर पोलिसांनी घेतले ताब्यात। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी काढलेले पत्रक रद्द पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी दिली माहिती। नोकरीस लावण्याच्या आमिषाने 13 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशाचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मेढा महाबळेश्वर मार्गावर केळघर गावानजीक दारूच्या नशेत असलेल्या आयशर ट्रक चालकाची रस्त्याच्या कठड्यास धडक। या अपघातामध्ये गाडीचे व कठड्याचे नुकसान। सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावरील दुभाजकामध्ये सातारा नगरपालिकेकडून झाडे लावण्याचे काम झाले सुरू। राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोरेगाव येथील संदीप जाधव यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गायले राष्ट्रगीत। सातारा एसटी स्टँड येथे इन गेटवर एसटीची काच फोडल्याप्रकरणी रिक्षा चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा शहरात सुरू असलेल्या मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा, आमदार शिवेंद्रजी भोसलेंनी केली मागणी। सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात महाड चौदार तळे सत्याग्रह दिन करण्यात आला साजरा। महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी परिसरात स्टोन क्रशरमुळे गावातील नागरिकांना धोका, परिसरातील नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगावसह सातारा रोड व रेवडी येथे पोलिसांचे व सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने सशस्त्र पथसंचलन केले। भारतीय जनता पार्टीने सातारच्या गादीचा आणि रिपाईचा अपमान केला असा आरोप रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केला। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा गुंता सुटता सुटेना, तो गुंता सोडवण्यासाठी आणि उमेदवारीच्या संदर्भात निर्णायक चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला रवाना झाले। खटाव तालुक्यातील चितळी येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाखाची घरफोडी केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात देण्यात आली। कराड शहरातील प्रीती संगम हास्य परिवाराच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील हास्य परिवाराने हसण्यासाठी जगायचं, जगण्यासाठी हसायचं हा अनोखा उपक्रम आयोजित केला। कराड शहरातून हास्य दिंडी काढण्यात आली। कराड येथील दत्त चौक ते कृष्णा घाट निघालेल्या दिंडीत प्रीती संगम हास्य परिवाराने चौकात हास्ययोग साधना करून समाजात हास्ययोग साधण्याचे महत्त्व पटवून दिले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील मल्हारपेठ नवा रस्ता येथे पोलिसांचे पथसंचलन। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत महावितरण आणि पोलीस मेगा भरती थांबवावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली। याबाबतचे निवेदन पाटण येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाकडून देण्यात आले। मान तालुक्यातील वडजल येथील माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांच्या स्मारकाचे अनावरण दिनांक 30 जून रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार। स्मारकाच्या अनावरण प्रसंगी माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याची चर्चा समोर येत आहे। कोरेगाव शहरातील शाळा क्रमांक 1 मधील बालचमूंनी आई बाबा ताई दादा कृपया लोकसभा निवडणुकीत मतदान करा असे पत्राद्वारे
केले आवाहन. महाबळेश्वर पाचगणीत घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपींना 2,44,000च्या मुद्देमालासह पोलिसांनी केले जेरबंद. पाटण तालुक्यातील मुंद्राळकोळे येथे वांग नदीत जुन्या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एकाचा मृत्यू. पाटण तालुक्यातील केर येथे 12 एकरावरील फळबागेस आग लागून लाखो रुपयाचे नुकसान. आगीचे कारण अस्पष्ट. सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील 265 बोगस नळ कनेक्शनचा पर्दाफाश करत या नळधारकांना पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली. दंड भरून नळ कनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. कराड तालुक्यातील तांबवे, मलकापूर आणि कोळे येथून दुचाकी चोरणारे चोरटे पोलिसांनी घेतले ताब्यात. प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा आगामी चित्रपट सिंघम अगेन या चित्रपटाचे शूटिंग वाई गणपती घाटावर सुरू. या चित्रपटात अजय देवगणसोबत करीना कपूर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.